येस, त्या वित्तीय बाजाराचा विचार करत असताना चला हे लेक्चर्स म्हणजे पुढचे 3 लेक्चर्स हे वित्तीय बाजारासंदर्भातले असतील. तर आज आपल्याला वित्तीय बाजाराची एक ओळख बघायची आहे. काय असतो नक्की वित्तीय बाजार, कसा काम करतो, यावरती आधारित क्वेश्चन्स येतात. असे क्वेश्चन्स फायनान्शियल मार्केट संदर्भात असतात. बघा बँकेमध्ये काय असतं, बँक आणि या बाजारात फरक काय असतो. बँकमध्ये जनरली आपलाच पैसा असतो. एक व्यक्ती, हा व्यक्ती आपला पैसा बँकेत ठेवतो. याच्याकडे भरपूर पैसा असतो. याच्याकडे काय असतो, भरपूर पैसा असतो. आणि ही बँक गरजू व्यक्तीला, एखादी गरजू व्यक्ती जर असेल, या गरजू व्यक्तीला तिची गरज पूर्ण करते. म्हणजे पैशाची गरज भागवते. पैशाची गरज भागविते. काय करते, एक मिनिट द्या. ओके, काय करते ती, तर ती पैशाची गरज भागवते. बँक काय करते, गरजू व्यक्तींची पैशाची गरज भागली की बँक काय करते, पतनिर्मिती करते. हे पॉइंट जे आहेत ना, हे पॉइंट लिहून ठेवायचे की बँक पतनिर्मिती करते. या ठिकाणी वित्तीय बाजार तसा नसतो. वित्तीय बाजारामध्ये ठीक आहे, ह्या ज्या बाजार असतात, ओके, ह्या बाजारामध्ये एखादी संस्था, एक इन्स्टिट्यूशन लोकांकडनं पैसा तर गोळा करते, पण ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. काय करते, ॲज अ इन्व्हेस्टमेंट. काय म्हणते, तर ॲज अ इन्व्हेस्टमेंट. ह्या ज्या बँका असतात ना, ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून ओके पैसा घेतात आणि पुढच्या गरजू व्यक्तीला ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून पैसा देतात. आणि पुढच्या व्यक्तीकडून ह्या सुद्धा पैसा कमवतात, ह्या सुद्धा पतनिर्मिती करतात. म्हणजे थोडक्यात या इन्स्टिट्यूशन सुद्धा आणि बँका सुद्धा काय करतात, पतनिर्मिती करतात. पण बँका काय करतात, बँकांमध्ये पैशाची देवाण जी असते ती कधी पण होऊ शकते. म्हणजे या व्यक्तीने पैसा भरला, ठीक आहे, तर हा पैसा कधी पण काढूही शकतो. तसं या व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट जर केली तर ही इन्व्हेस्टमेंट कधी नाही काढता येत. त्याला एक फिक्स डिपॉझिट टाईप इन्व्हेस्टमेंट म्हणतात. काढता येऊ शकते पण लगेच मागितली त्याच वेळेस लगेचच्या लगेच काढता येत नाही. यामध्ये तुम्ही फक्त पैशामध्ये खेळता. या इन्स्टिट्यूशन्समध्ये तुम्ही फक्त पैशात नाही खेळत, तर याच्यामध्ये तुम्ही कशात खेळता, याच्यामध्ये तुम्ही बॉन्ड, ओके, इक्विटी शेअर्स, त्यानंतर डेरिव्हेटिव्स, या सगळ्यांमध्ये खेळता. आता हे जे शब्द आहेत ना, हे खूप भारी भारी असतात. वित्तीय बाजार जो आहे ना, या वित्तीय बाजाराचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे असा की हा जो पैसा आहे वित्तीय बाजाराचा, बँकेचा पैसा हा गव्हर्नमेंटसाठी किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्या प्रोजेक्टसाठी लागत नाही. बँकेचा तो इन्कम आहे. बँक स्वतःचा पैसा कमवण्यासाठी, बँक स्वतःचा बिझनेस चालवण्यासाठी लोकांकडनं पैसा घेते आणि लोकांना कर्ज देते आणि बँक स्वतः चांगला पैसा कमवते. हे इन्स्टिट्यूशन्स तसे नसतात. हे इन्स्टिट्यूशन्स एक प्रकारे जनतेच्या कडची बचत घ्यायची आणि ती बचत गव्हर्नमेंटच्या एखाद्या प्रोजेक्ट्समध्ये लावायची किंवा गव्हर्नमेंटसाठी काम करायचं किंवा गव्हर्नमेंटच्या किंवा समाजाच्या दृष्टिकोनातनं जी एखादी महत्त्वाची पायाभूत सुविधा असेल ती सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचा. हा महत्त्वाचा भाग ह्या दोघांमधला आहे किंवा हा महत्त्वाचा फरक ह्या दोघांमधला आहे. ही फक्त पैशात खेळते तर ही वेगवेगळ्या साधनांमध्ये खेळते. म्हणजेच पैसा, वित्त,
कर्ज या सगळ्यांची देवाणघेवाण या ठिकाणी केली जाते. या काही बँका अशा असतात की ज्या आपल्या भारताचा एक आर्थिक कणा जपतात. भारताचा एक आर्थिक कणा आपण म्हणू शकतो ह्या इन्स्टिट्यूशन्स. बँका ह्या तशा नाही आहेत. बँका बुडू शकतात पण ह्या इन्स्टिट्यूशन आपण बुडू देत नाही. या इन्स्टिट्यूशन लॉसमध्ये गेल्या तर या इन्स्टिट्यूशनला वर काढण्याचं काम गव्हर्नमेंट करतं. आणि म्हणूनच भारतीय नाणे बाजार म्हणजे मनी मार्केट, ठीक आहे, भारतीय नाणे बाजार, या नाणे बाजारामध्ये बँक येते. नाणे बाजारामध्ये काय येते तर बँक येते. तर भारतीय वित्तीय बाजार, ठीक आहे, भारतीय वित्तीय बाजार, या भारतीय वित्त बाजारामध्ये काय येतात तर काही अशा इन्स्टिट्यूशन्स येतात. तर या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, ठीक आहे, या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या बघू. पण त्याच्या आधी पहिले भारतीय वित्तीय बाजाराचा एक टोपोग्राफिकल स्ट्रक्चर लक्षात ठेवा. कधी जर तुम्हाला विचारलं तर हे पॉइंट लक्षात ठेवा. भारतीय वित्तीय बाजारात, भारतीय वित्त बाजारामध्ये दोन गोष्टी येतात. एक म्हणजे नाणे बाजार आणि दुसरा म्हणजे भांडवल बाजार. नाणे बाजार आणि भांडवल बाजार या दोन बाजार यामध्ये येतात. ठीक आहे. नाणे बाजारामध्ये काय होतं तर 13 महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे कर्ज या ठिकाणी दिले जातात. 13 महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे कर्ज या ठिकाणी देऊन त्यातून पतनिर्मिती केली जाते. त्यातून काय केली जाते पतनिर्मिती केली जाते. तर भांडवल बाजारामध्ये 13 महिन्यांपेक्षा जास्त कर्जे देऊन पतनिर्मिती केली जाते. दोघांमध्ये पतनिर्मितीची साधने ही कर्ज आहेत. ठीक आहे. दोघांमध्ये पतनिर्मितीची साधनं कर्ज आहेत. पण आपला जो काही वित्तीय साधने जे असतात नाणे बाजाराची किंवा भांडवल बाजाराची त्यामध्ये रोखे येतात. रोखे म्हणजे थोडक्यात बॉन्ड्स. ठीक आहे. व्यापारी बिलं येतात, वचनपत्र येतात, सरकारी रोखे येतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे सरकारी रोखे म्हणजे थोडक्यात सरकारचे काही शेअर्स असतात. या सरकारच्या शेअर्सला काय म्हणतात तर बॉन्ड्स म्हणतात किंवा शेअर्स म्हणतात. ठीक आहे. किंवा समभाग म्हणतात. समभाग म्हणजे शेअर्स. ठीक आहे. आणि रोखे म्हणजे बॉन्ड्स. ठीक आहे. बिल्स म्हणजे बिले म्हणजे व्यापारी बिले म्हणजे ट्रेड बिल्स. ही सगळी जी साधनं आहेत ही साधने पुढे तुम्हाला हळूहळू लक्षात येतील. तर यामधला जो नाणे बाजार जो आहे नाणे बाजार, तर नाणे बाजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे नाणे बाजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो नाणे बाजार असतो तो असतो संघटित किंवा असंघटित. ठीक आहे. आता नाणे बाजाराकडे जर आपण लक्षात ठेवलं, आपण एकाच स्लाइडवरती खेळायचा प्रयत्न करू. नाणे बाजाराकडे जर आपण आलो तर या नाणे बाजाराचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक असतात संघटित आणि दुसरे असतात असंघटित. संघटित आणि असंघटित. हे जे संघटित आणि असंघटित या दोन्हीपैकी म्हणजे जे संघटित आणि असंघटित नाणे बाजार असतात ना ते खूप इम्पॉर्टंट राहतात. ठीक आहे. संघटित मध्ये काय राहतं की त्यांची संघटना एक राहते आणि आरबीआयचं नियंत्रण राहतं. आरबीआयचे नियंत्रण हे सगळ्यात महत्त्वाचं. आरबीआय यांच्यावर नियंत्रण ठेवतं त्याला म्हणतात संघटित. तर असंघटित मध्ये आरबीआय नियंत्रण ठेवत नाही. आरबीआय काय करतं तर नियंत्रणच ठेवत नाही. आरबीआयचं नियंत्रण बिलकुल नसतं. म्हणजे संघटित म्हणजे आरबीआयचं नियंत्रण आणि असंघटित म्हणजे आरबीआयचं नियंत्रण ठेवता येत नाही. म्हणजे कोणते ठीक आहे. आरबीआयचं नियंत्रण नसणारे लोक म्हणजे कोणते की थोडक्यात सावकार, ठीक आहे, मित्र, फॅमिलीवाले हे जे लोक असतात किंवा छोटे छोटे बँकवाले, स्थानिक बँकांवाले हे जे असतात ना लोक
या लोकांवरती आरबीआयचं नियंत्रण असतं आणि हे सगळे कसे असतात, असंघटित असतात. हे का रूल रेग्युलेशन्समध्ये काम नाही करत. म्हणून नाणे बाजारात कोण येतं, संघटित आणि असंघटित. तर कधी लक्षात ठेवा, नाणे बाजाराचा भाग विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता नाणे बाजारामध्ये साधनं कोणती कोणती असतात. ठीक आहे. आता हा जो नाणे बाजार असतो, या नाणे बाजारामध्ये साधने कोणती असतात. यातली जी साधने असतात त्यातली सगळ्यात पहिले म्हणजे ओके, एक म्हणजे मागणी नाणे बाजार. दुसरा जो असतो याला म्हटलं जातं ठेव किंवा ठेवी. आपण जे ठेवी आणि त्याच्या रिलेटेड असलेलं जे प्रमाणपत्र तुम्हाला मिळतं ते म्हणजे तुम्ही किती ठेवलेली आहे त्याची होते. ठीक आहे. त्यानंतर व्यापारी पावती, व्यापारी पावती. त्यानंतर ठीक आहे, व्यापारी पावती किंवा व्यापारी पत्रे आणि कोषागार बिले. कोषागार बिले, मागणी नाणे बाजार, ठेवी, व्यापारी पावती, पत्रे, हे सगळे पॉईंट्स एका खाली एक लिहून घ्या. नाणे बाजारामध्ये ज्या बँक्स असतात ह्या बँक्स नक्की कशाचा साधन म्हणून वापर करतात आणि कशातून पैसा कमवतात हे या ठिकाणी दिलेले आहे. ठीक आहे. मागणी नाणे बाजार ओके, मागणी नाणे बाजार याच्यामध्ये एक दिवसाची कर्जे घेतली जातात. 24 तासाची कर्ज या ठिकाणी घेतली जातात. ठीक आहे. याला दखल पैसा पण म्हणतात, म्हणजे नोटीस मनी म्हणून सुद्धा म्हणतात. कधी कधी 14 दिवसापर्यंत पण कर्ज दिलं जातं. एक दिवसाची कर्जे ते 14 दिवस कर्ज आहे. 14 दिवसांची कर्ज ओके, याला नोटीस मनी म्हणून सुद्धा ओळखतात. कोणती तर नोटीस मनी. लक्षात ठेवा, मागणी नाणे बाजाराला म्हणजे छोटी छोटी कर्ज देऊन बँक या ठिकाणी काय करते, पैसा कमवायचा प्रयत्न करते. ठीक आहे. त्यानंतर ठेवी प्रमाणपत्र. ठेवी प्रमाणपत्र म्हणजे काय. ठीक आहे. ठेवी प्रमाणपत्र काय म्हणजे वाणिज्य बँक किंवा विकास वित्त बँक जे असते, ठीक आहे, म्हणजे बँक पण ही कुठली बँक, वाणिज्य बँक. वाणिज्य बँक किंवा विकास बँक जी असते यांनी काही तरलता तयार करून ठेवी ठेवलेल्या असतात. म्हणजेच थोडक्यात ठीक आहे, म्हणजे थोडक्यात वाटाघाटी करणाऱ्या ठेवी असतात या. म्हणजे समजा वाणिज्य बँक दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या विकास बँकेमध्ये स्वतःहून ठेवी ठेवते, म्हणजे ही ठेवी इथं ठेवते, ही ठेवी इथं ठेवते. कशा ठेवते, वाटाघाटी सारख्या. त्यामुळे ह्या थोड्याशा रिस्की असतात. त्यामुळे इथं पुढे रिस्क लिहून ठेवा. ह्याच्यामध्ये काय असते, थोडीशी रिस्क असते, जबरदस्त रिस्क असते. हे यासाठी रिस्की असते कारण की समजा या विकास बँकेनं वाणिज्य बँकेचं जर काही कर्ज नाही परत केलं किंवा जर त्यांच्या वाटाघाटी नीट व्यवस्थित सुधारल्या नाहीत तर मग त्या ठिकाणी ठेवीदारांचे पैसे बुडू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळं ठेवींचे प्रमाणपत्र म्हणजे एक प्रकारे ह्या बँकेने या बँकेला पैसे दिले तर मग त्या ठिकाणी एक प्रमाणपत्र तयार केलं जातं की या वाणिज्य बँकेने विकास बँकेला किती दिले किंवा विकास बँकेने दुसऱ्या विकास बँकेला किती दिले. तर ते एक प्रमाणपत्र असतं, त्याला म्हटलं जातं ठेवीचं प्रमाणपत्र. समजतंय, पॉईंट समजला. ठेवीचं प्रमाणपत्र म्हणजे काय. ठेवीचं प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या बँकेने दुसऱ्या बँकेत पैसा ठेवला की त्यांच्यामध्ये जी वाटाघाटी झालेली असते त्या वाटाघाटीला ठेवीचं प्रमाणपत्र म्हणतात. व्यापार पावती किंवा पत्रे. ठीक आहे. व्यापार पावती किंवा पत्रे, जसं आपण पावती देतो. ठीक आहे, पावती देतो. ठीक आहे. पावती म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा एखादा
किराणा मालाचं दुकानात गेले, ठीक आहे, तर तो तुम्हाला पावती देईल किंवा तुम्हाला एक बिल देईल किंवा तो तुम्हाला तुमचे समजा काही कोणाकडं देणं घेणं असेल तर तुम्हाला एक पावती देईल. समजा आता मला अभिषेकचं काही देणं आहे, ठीक आहे, तर मी एका पावतीवरती लिहून देईल की बाबा अभिषेकला मी एवढे एवढे पैसे देणं गरजेचे आहेत. तर ते झालं अभिषेककडे असलेली एक महत्त्वाचा दस्तावेज, त्याला आपण मौल्यवान दस्तावेज पण म्हणतो. म्हणजे मी जर अभिषेकला एखादं लेटर लिहून दिलं किंवा एखादं पत्र लिहून दिलं किंवा एखादं बिल लिहून दिलं किंवा एखादं पावती लिहून दिली, पावती म्हणजे एखादी चिठ्ठी लिहून दिली, तर ही जी चिठ्ठी लिहून दिली मी आणि अभिषेकवर म्हणजे किंवा अभिषेकला मी दिलेली एखादी चिठ्ठीवरती मी सही केली किंवा तिथं सगळं व्यवस्थित लिहून घेतलं माझं हस्ताक्षरात होशो हवासामध्ये, तर ते एक प्रकारे काय झालं, पावती झाली किंवा पत्र झालं. आता ह्यातली जी पावती असते ना, ही पावती अल्पमुदतीसाठी असते. आणि जे पत्र असते ना ते असुरक्षित असते. ओके, पत्र जे असते ते असुरक्षित असते, पण ती काही निश्चित काळासाठी असते. निश्चित काळासाठी म्हणजे 4 वर्ष, 2 वर्ष. 2 वर्ष झाल्यानंतर ते पैसे परत वापस करावे लागतात. 2 वर्ष झाले की ते पैसे परत वापस करायचे, म्हणजे 2 वर्षासाठी ते पैसे दिले. पावतीमध्ये तसं नसतं. पावती ही अल्पमुदतीची असते. 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष इथपर्यंत, जास्तीत जास्त 13 महिन्यापर्यंत. 13 महिन्यापेक्षा निश्चित काळासाठी जर असेल तर ते 13 महिन्यापर्यंत असेल. पण कधी कधी 2 दिवस 4 दिवस पण असतात. ते 2, 3, 4 दिवसाचे जे असतात ना त्याला म्हणतात पावती. आणि पत्र म्हणजे 13 महिन्यापर्यंत. हे सगळे शॉर्ट टर्म असतं. 13 महिन्याच्या आतच चालतं सगळं. एकदम 2-2, 3-3 वर्ष मी पण चुकून सांगितलं ते. 2-2, 3-3 वर्षाच्या ह्या गोष्टी नसतात. पावती आणि प्रमाणपत्र, त्यामध्ये किंवा पावती आणि पत्रे. तर पावती म्हणजे अल्पमुदतीसाठी व्यापारी पत्रे, म्हणजे अल्पमुदतीसाठीच्या छोट्या छोट्या पावत्या, आणि व्यापारी पत्रे म्हणजे निश्चित काळासाठी तयार केलेली व्यापारी पत्रे. म्हणजे आता समजा मी जर अभिषेकच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर माझा आणि अभिषेकचं ॲग्रीमेंट होईल की मी एवढ्या एवढ्या दिवसानंतर त्याला मी एवढे एवढे पैसे दिले गरजेचे आहेत. मी अमुक अमुक दिवसामध्ये मी त्याला अमुक अमुक एवढी अमाऊंट देणं गरजेची आहे. तर या सगळ्या गोष्टी, ओके, या सर्व गोष्टी यामध्ये येतात. सो पॉईंट लक्षात ठेवा. तर व्यापारी पत्रे, ठेवी, मागणी, आणि एक चौथा येतो तो म्हणजे कोषागार बिले. कोषागार बिले, ठीक आहे, सरकारच्या वतीने RBIने दिलेली अल्पमुदतीची साधने म्हणजे कोषागार बिले. हे पॉईंट लिहून ठेवा. सरकारच्या वतीने RBIने दिलेली बिले, RBIने दिलेली बिले किंवा साधने, तरल साधने किंवा पैसा, त्याला म्हणलं जातं कोषागार बिले. तर ही झाली नाणे बाजाराची साधने. तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते नाणे बाजाराची साधने आहेत? क्वेश्चन असे येतील तुम्हाला, खालीलपैकी कोणते नाणे बाजाराचे साधने आहेत? मग हे 4 ऑप्शन्स किंवा 4 ते 5 ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी टार्गेट होऊ शकतात. ठीक आहे. मग सगळ्यांना माहितीच आहे की नाणे बाजारात सगळ्यात जास्त जो भाग चालतो, ठीक आहे, नाणे बाजारात सगळ्यात जास्त भाग चालतो तो कशातून चालतो? तो चालतो पतनिर्मितीमधून, कर्ज देणे. नाणे बाजारात पतनिर्मिती, नाणे बाजारात पतनिर्मिती खूप महत्त्वाची असते. नाणे बाजारात पतनिर्मिती खूप महत्त्वाची असते. जर पतनिर्मिती झाली तर नाणे बाजारात सगळ्या गोष्टी होतील. म्हणून डिपॉझिट्स आणि कर्ज, पतनिर्मितीसाठी ठेवी ठेवणे व कर्ज देणे हे बँकेची सगळ्यात महत्त्वाची कार्य, बँक्सची महत्त्वाची कार्य.
बँक्सची महत्वाची कार्य. बँक्सची जी महत्वाची कार्य असतात ती ही असतात नाणे बाजाराची. ठीक आहे. पण या नाणे बाजारामध्ये, ठीक आहे, नाणे बाजारामध्ये एक उपबाजार पण असतो. नाणे बाजारातच एक उपबाजार असतो. म्हणजे हे सगळं लोकांबद्दल चालतं, परंतु नाणे बाजारामध्ये बँकांमध्ये सुद्धा काही गोष्टी चालतात की नाही. ठीक आहे, बँकांमध्ये गोष्टी चालतात. समजा आता SBI ला गरज पडली, SBI ला तर नाही गरज पडत, पण एखाद्या पंजाब नॅशनल बँकला गरज पडली, मग SBI ने पंजाब नॅशनल बँकला काही पैसा दिला. मग पंजाब नॅशनल बँकने कधी कधी तो पैसा वापरला आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. कधी कधी बँक सुद्धा दुसऱ्या बँकेबरोबर डील करू शकते. ठीक आहे, बँक सुद्धा दुसऱ्या बँकेसाठी डील करू शकते. तुम्ही जर बँकेत गेले आणि म्हणले मला एका दिवसासाठी कर्ज द्या, कोणी देणार आहे का? नाही. ठीक आहे, म्हणजे इथं उपबाजारात कोण असतं लक्षात घ्या. उपबाजारात कोण असतं? बँक असतात. बँक दुसऱ्या बँकेकडनं कर्जे घेतात. लक्षात आलं का? हा झाला पतनिर्मितीचा भाग. पतनिर्मितीचा भाग चालतो लोकांबरोबर, लोकांसोबत किंवा बरोबर. ठीक आहे, लोकांबरोबर चालून ठेवी ठेवणे आणि कर्ज देणे, ठेवी ठेवणे आणि कर्ज देणे या दोन्ही गोष्टी या ठिकाणी होतात. पण उपबाजार जो असतो, हा उपबाजार जो असतो, बँक दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेतात. एक बँक दुसऱ्या बँकेकडनं कर्ज घेते. ठीक आहे, हे जे काही व्यवहार होतात, ठीक आहे, हे जे काही कर्ज दिले जातात, या उपबाजारात कर्जे बिना तारण दिले जातात. बिना तारण दिले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आता समजा अभिषेकला कर्ज घ्यायचे, अभिषेक एक व्यक्ती आहे, अभिषेकला कर्ज घ्यायचे, तर अभिषेकला काय तारण ठेवावं लागेल? एक तर घर तारण ठेवावं लागेल, किंवा जमीन तारण ठेवावं लागेल, किंवा सोनं तारण ठेवावं लागेल. घर, जमीन, सोनं या तीन गोष्टी आपल्या माणसाला खूप महत्त्वाच्या आहेत. माणूस माणसाला तारण नाही ठेवू शकत. म्हणून बघा, आजकाल घर, जमीन आणि सोनं या तिघांचेही प्राइस वाढत चाललेत. का वाढत चाललेत? घर, जमीन, सोनं या तिघांच्याही प्राइस वाढत चाललेत. आणि का वाढत चाललेत? त्याचं रिझन काय आहे? त्याचं सर्वात मोठं रिझन हेच आहे, या तिघांच्याही किमती ज्या आहेत, या तिघांच्याही किमती किंवा तिघांचाही उपयोग तारण म्हणून किंवा कर्ज काढण्यासाठी केला जातो. तुम्ही गाडी तारण ठेवून कर्ज काढून दाखवा बरं, नाही निघत. बँक म्हणते गाडी ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे, गाडी ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे. पण गाडी घेण्यासाठी बँकच आपल्याला प्रोत्साहन देते की घ्या गाडी, घ्या गाडी, घ्या गाडी, घ्या गाडी, घ्या. बँकेला माहिती आहे, तुम्ही बँकेत जा ना, बँकेत जा आणि म्हणायचं ही माझी गाडी आहे, ही गाडी ठेवून मला तुम्ही कर्ज द्या. बँक नाही देणार. तुम्ही बँकेत सोनं घेऊन जा, तुम्ही सोनं घेऊन गेलं तर बँक लगेच तुम्हाला कर्ज देणार. तुम्ही सोनं घेऊन गेले, बँक तुम्हाला कर्ज देईल. पण तुम्ही बाकी काही गोष्टी करून गेलात, बँक तुम्हाला कर्ज बिर्ज तसलं काहीही देणार नाही. बँक तुम्हाला काहीही देणार नाही, समजून चला. ठीक आहे, बँक तुम्हाला हे असलं काही देणार नाही. कर्ज बिनतारण दिले जातात. बँक दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेतात. इथं कन्सेप्ट वेगळी. अभिषेकला तारण द्यावं लागलं, घर किंवा जमीन किंवा सोनं. इथं ज्यावेळेस एक बँक दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेते, त्यावेळेस कर्ज बिनतारण दिले जाते. म्हणजे बँक दुसऱ्या बँकेला कुठल्याही प्रकारचं तारण देत नाही. बँक फक्त मागणी करते की प्लीज मला थोडंसं पैसे देते का. हे जे पैसे असतात ना, हे फक्त आणि फक्त 1 वर्षासाठीच असतात. 12 महिन्यापर्यंतचेच कर्ज असतात. हे जे उपबाजारात कर्ज दिले जातात, तिसरा पॉइंट, उपबाजारातील जो कर्ज दिला जातो, उपबाजारातील कर्ज जास्तीत जास्त 12 महिने दिले जाते. फक्त 12 महिने, 13 पण नाही, 12 महिन्यापर्यंत दिले जाते. आणि या कर्जाचे 3 प्रकार पडतात.
कर्जाची वर्गीकरण तीन प्रकारे केले जाते. कर्जाचे जे वर्गीकरण आहे ना, हे कर्जाचे वर्गीकरण तीन प्रकारे केले जाते. कोणतं आहे? वेलकम ऑल. कर्जाचे जे वर्गीकरण आहे ना, ते या ठिकाणी तीन प्रकारे केले जाते. तर याला मध्ये म्हणतात एक दिवसाची मागणीसाठी, फक्त एक दिवस कर्ज किती थकतं? एक दिवसासाठी. दुसरं कर्ज 2 ते 14 दिवसासाठी. आणि तिसरं कर्ज 15 ते 365 दिवसासाठी. आपण दिवसानुसार त्याला डिवायडेशन करू. एक दिवसासाठी, दुसरं 2 ते 14 दिवसासाठी आणि तिसरं 15 ते 365 दिवसांसाठी. हे जे तीन प्रकारचे कर्ज आहेत, म्हणजे जे कर्जाचे जे वर्गीकरण आहे, या कर्जाच्या वर्गीकरणामध्ये 1, 2, 3 हे जे तीन वर्गीकरणाचा जो भाग आहे तो उपबाजारामध्ये चालतो. मी परत एकदा सांगतो, हे सगळं उपबाजाराची गोष्ट सांगतो. हे माणसांना दिलेली जाणारी कर्ज नाही आहेत. माणसांना जे कर्ज दिले जातात ते दीर्घ मुदतीचे आणि लघु मुदतीचे आणि मध्यम मुदतीचे असतात. तिथं सुद्धा तीन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. ते ऑलरेडी आपण आधीच्या बँकिंग स्ट्रक्चरमध्ये समजून घेतलेलं आहे. आपण जे बघतोय ते वित्त बाजारातलं बघतोय आणि इथे काय केलं जातंय, आणि वित्त बाजारातले असलेल्या नाणे बाजारातल्या उपबाजारामध्ये आपण जातोय. आपण नाणे बाजारातल्या उपबाजारात जातोय. उपबाजारात आपण बँक दुसऱ्या बँकांना कर्ज देते किंवा कर्ज घेते. बँक बिनातारण दिले जातात, म्हणजे जे काही कर्ज दिले जातात हे बिनातारण दिले जातात. आणि यामध्ये जास्तीत जास्त 12 महिन्यापर्यंतचे कर्ज असतात. आणि त्याचंच वर्गीकरण तीन प्रकारे केलं जातं. एक दिवसासाठी याला म्हणलं जातं कॉल मनी मार्केट. दिस इज कॉल्ड कॉल मनी मार्केट. याला काय म्हणतात? एक दिवसाचा जरी जे कर्ज असतं त्याला कॉल मनी मार्केट म्हणतात. 2 ते 14 दिवसाचं जे कर्ज असतं त्याला नोटीस मनी मार्केट म्हणतात. नोटीस मनी मार्केट, ठीक आहे. आणि तिसरं जे कर्ज असतं त्याला टर्म, ओके, TERM मनी मार्केट म्हणतात. त्याला काय म्हणतात? टर्म मनी मार्केट. टर्म मनी मार्केट. कुठला काय डाऊट यामध्ये? टर्म मनी मार्केट. दुसरा एक बाजार असाच चालतो, ठीक आहे. दुसरा एक बाजार असा चालतो. त्याला म्हटलं जातं रेपो बाजार. हा पहिला काय झाला? उपबाजार. नाणे बाजारातला पहिला बाजार उपबाजार. दुसरा जो बाजार असतो त्याला म्हटलं जातं रेपो बाजार. मी रेपो बाजार म्हणले, रेपो रेट नाही म्हणलो. काय मी म्हणले? रेपो मार्केट. हा जो रेपो मार्केट असतो, या रेपो मार्केटमध्ये एक बँक दुसऱ्या बँकेला, समजा एक बँक आहे, ही एक बँक, ठीक आहे, बी बँकला, ही बी बँक आहे. आता बी बँक थोडीशी गरीब आहे. गरीब म्हणजे तिच्याकडे पैशाची गरज आहे. पैसा गरजेचा आहे. तिला काही खर्च असेल, पैसा गरजेचा आहे. तर बी बँक काय करते? ए बँकला मागणी करते. बी बँक
ए बँककडे मागणी करते मागणी. ए बँक तिला कर्ज देते आणि बी बँक त्यासाठी तारण म्हणून काही ठेवते. मग तिथं सोनं ठेवेल किंवा रोखे ठेवेल, बॉन्ड ठेवेल, काही ना काहीतरी ती तारण म्हणून ठेवते. आता इथं तारण आलं का नाही? इथं तारण आलं. इथं आलं होतं का तारण उपबाजारामध्ये? इथं बिना तारण कर्ज दिले जातात. ठीक आहे, इथं बिना तारण कर्ज दिले जातात, इथं तारण म्हणून कर्ज दिले जातात. ठीक आहे, तारण म्हणून कर्ज दिले जातात. ठीक आहे. आता नीट लक्षात घ्या, यावरती बँक काय करते? ओके, ए बँक बी बँकला कर्ज देते. मग ही कर्ज देत असताना ती व्याज पण लावते. ती व्याज काय करते? ती व्याजही लावते. या पद्धतीच्या म्हणजे या पद्धतीच्या मार्केटला म्हणलं जातं कुठलं? तर रेपो बाजार. काय म्हणलं जातं? रेपो बाजार. लक्षात. आणखी एक तिसरा बाजार असतो, त्याला म्हणलं जातं वाणिज्यिक बाजार. हे सगळे बाजार बघतोय आज आपण खास. ओके, काय म्हणतात त्याला? वाणिज्यिक किंवा औद्योगिक बाजार. सरकारचे व्यवहार सोडून, सरकारचे जेवढे व्यवहार असतात, म्हणजे सरकारी कंपन्या म्हणा, सरकारी बँका म्हणा, सरकारचे व्यवहार सोडून बँक किंवा जे काही उद्योग संस्था असतात, बँका, सरकारचे व्यवहार सोडून बँक किंवा ज्या उद्योग संस्था आहेत, त्या संस्था, हे सर्व आपल्या अल्प मुदतीचे व्यवहार वाणिज्य कारणासाठी, ठीक आहे, वाणिज्य कारणासाठी ज्यावेळेस करतात, बँक किंवा उद्योग संस्था आपले अल्प मुदतीचे व्यवहार जिथे करतात, त्या व्यवहाराला वाणिज्यिक बाजार म्हणतात. लक्षात घ्या, सरकारचे व्यवहार सोडून बँक किंवा उद्योगधंदे किंवा उद्योग संस्था आपले अल्पमुदतीचे व्यवहार ज्या बँकेत करतात किंवा ज्या ठिकाणी करतात, ज्या बँकेत म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी करतात, त्या ठिकाणाला म्हणतात वाणिज्यिक बाजार. ठीक आहे, लक्षात. म्हणजे समजा एखाद्या बँकेला, ओके, ए बँकेला गरज आहे पैशाची, तर ए बँक काय करते? आपल्या ठेवी प्रमाणपत्र विकते. प्रमाणपत्र विकते. कुणाला विकलं? समजा बी नावाच्या एखाद्या उद्योग संस्थेला विकलं. उद्योग संस्थेला ठेवी प्रमाणपत्र विकलं आणि त्याच्यातून पैसा मिळवला. इथं नीट समजून घ्या. ठीक आहे, इथं विकून पैसा मिळतोय, तारण ठेवून पैसा नाही मिळत. या ठिकाणी विकून पैसा मिळाला. विकून म्हणजे तुम्हाला विकावं लागतं, तुम्हाला तारण ठेवून पैसा नाही मिळत. तारण ठेवल्यानंतर, ओके, बी बँकने तारण ठेवलं ए बँकेकडे सोनं, तर पुढे जाऊन बी बँकेला ए बँकेला ते सोनं सोडवावं लागेल. बी बँकेला ए बँकेकडचं सोनं सोडवावं लागेल. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा की ए ज्यावेळेस, आणि इथं काय, इथं ए ला डायरेक्ट तिचे ठेवी प्रमाणपत्र विकायचे. म्हणजे जे काही सर्टिफिकेट डिपॉझिट असतात, ठेवी प्रमाणपत्र जे असतात त्यांच्याकडचे,
हे ठेवी प्रमाणपत्र अक्षरशः विकावे लागतात तिथं, आणि ठेवी प्रमाणपत्र विकून बी उद्योगधंद्याला विकावे लागतात आणि बी कडून पैसा घ्यावा लागतो. देर इज, या बाजारात लोन नसतं, या बाजारात फक्त विक्री चालते. या बाजारात लोन नसतं, या बाजारात विक्री चालते. प्रत्येक बाजाराची काही ना काहीतरी अशी खासियत आहे, काही अशी खास वैशिष्ट्य आहेत, जी वैशिष्ट्य तुम्हाला समजली पाहिजे. म्हणून हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हा किचकट पार्ट आहे. हा किचकट पार्ट आहे, हा नीट समजून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर चौथा बाजार जो की खूप चालतो आणि ज्या बाजारामध्ये आजकाल आपली भारतीय जनता खूप जास्त ॲक्टिवेट झालेली आहे, त्याला म्हणलं जातं नाणे बाजार, म्हणजे शासकीय नाणे बाजार. आजकाल गव्हर्नमेंटच्या या मनी मार्केटमध्ये, ठीक आहे, आजकाल या गव्हर्नमेंटच्या मनी मार्केटमध्ये बऱ्याचशा संस्था, बँका, व्यक्ती ॲक्टिवेट झालेल्या आहेत. या बाजारात कर्ज कोण घेतं? कर्ज घेणारा कोण? तुमच्या माहितीसाठी सांगतो, या बाजारात कर्ज घेणारा वन अँड ओनली गव्हर्नमेंट असतं. ठीक आहे, लक्षात घ्या. सरकार कर्ज घेतं, कर्ज घेणारा कोण असतो? सरकार. म्हणजे या ठिकाणी तो ऋणको असतो. हाच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की शासकीय नाणे बाजारामध्ये ऋणको कोण असतो? कर्ज घेणारा कोण? तर कर्ज घेणारा असतं सरकार. सरकार म्हणते यार पैसे द्या ना थोडेसे. सरकार काय म्हणते? द्या ना थोडेसे पैसे. म्हणजे सरकार असं दाखवतं की मला पैशाची गरज आहे, द्या ना थोडेसे पैसे द्या ना. या बाजारातून सरकार गेम असा करतं की लोकांकडचा, व्यक्तीकडचा, ठीक आहे, लोकांकडचा, व्यक्ती समूहाकडचा, खाजगी लोकांकडचा, बँकांकडचा, मोठ्या मोठ्या संस्थांचा, मोठ्या मोठ्या उद्योगांकडचा जो एक्स्ट्रा पैसा असतो ना, तो पैसा आपल्याकडे कसा येईल, तो गव्हर्नमेंटच्या तिजोरीत कसा येईल, हा गेम इथं चालतो. म्हणजेच शासकीय नाणे बाजारात कर्ज, या बाजारात कर्ज कोण घेतं? सरकार घेतं. कोणाकडनं घेतं? आता मुद्दा आहे, कोणाकडून घेतं. म्हणजे या ठिकाणी धनको कोण? कोणाकडून कर्ज घेतात? सरकार. सरकार कर्ज कोणाकडून घेतं? कोण धनको आहेत? समजते का रे? तर हे आहेत संस्था, काही बँका आणि जनता. संस्था, बँका, जनता हे जे असतात ना, हे लोक बँक सरकारला कर्ज देतात. ह्याचा उद्देश काय असतो? ह्याचा उद्देश हाच असतो की बघा, ह्यांच्याकडचा जो पैसा आहे, एक्स्ट्रा पैसा, हा जो एक्स्ट्रा पैसा असतो ना, हा एक्स्ट्रा पैसा अल्पमुदतीसाठी, अल्पमुदतीची गरज भागवण्यासाठी, अल्पमुदतीची गरज भागवण्यासाठी काय केलं जातं रे पावांनो? अल्पमुदतीची गरज भागवण्यासाठी गव्हर्नमेंट हा पैसा लोकांकडनं मागते. याच्या बदल्यात गव्हर्नमेंट काय करते? चांगला व्याज दर देते. गव्हर्नमेंट त्यांची सिक्युरिटी देते. ठीक आहे. या व्यवहारावरती ट्रेझरी बिल, ओके, गव्हर्नमेंट काय करतं? यावरती ट्रेझरी बिल प्रकाशित करतं किंवा ट्रेझरी बिल देतं. तर इथं ट्रेझरी बिल हा एक महत्त्वाचं साधन आलं. ठीक आहे. म्हणजे हा जो व्यवहार असतो, ओके, हा जो व्यवहार असतो तो कोणामार्फत केला जातो? व्यवहार कोणामार्फत चालतो किंवा कोणामार्फत केला जातो? तर तो असतो ट्रेझरी बिल. कारण की ट्रेझरी बिल म्हणजे थोडक्यात सरकारच्या तिजोरीतलं बिल आहे ना ते. तर सरकारच्या तिजोरीतलं बिल सरकार देईल. म्हणजे तुम्ही सरकारच्या तिजोरीत किती पैसे भरले. आता समजा अभिषेककडे 4-5 करोड पडून आहेत. आणि गव्हर्नमेंटला पैशाची गरज आहे अल्पमुदतीच्या. तर गव्हर्नमेंट अभिषेक काय करणार? गव्हर्नमेंटला पैसा देणार. आणि अभिषेकने गव्हर्नमेंटला पैसा दिला तर गव्हर्नमेंट अभिषेकला काय करणार? पावती देणार. तर जे पावती दिलं जातं, जे बिल दिलं जातं, ते गव्हर्नमेंटच्या तिजोरीतून आलेलं असतं. म्हणून त्याला ट्रेझरी बिल म्हणतात. ठीक आहे, लक्षात आलं? इंटरेस्टिंग आहे नाही? फक्त नीट ध्यान देऊ नये का, नीट समजून घेऊ नये का, हे खूप भारी संकल्पना आहेत. आणि म्हणून पहिले काय म्हणलं आज इंट्रोडक्टरी लेक्चर खूप महत्त्वाचं आहे नाणे बाजारात. आणि ह्याच लेक्चरच्या तयारीसाठी मला थोडा वेळ झाला. अपेक्षा करतो तुम्ही समजून घ्याल. ठीक आहे. आता हे जे नाणे बाजार असतात, ठीक आहे, या नाणे बाजारात पडून असलेला पैसा, एक्स्ट्रा पैसा, बँकेकडचा म्हणा, जनतेकडचा म्हणा. बघा, जनतेकडे जास्त पैसा झाला की जनता खूप खर्च करते.
मग गव्हर्नमेंटला काय उद्देश असतो इथं, की गव्हर्नमेंटचा हा उद्देश असतो की जनतेचा जो खर्च आहे, जनतेचा जो पैसा आहे, हा जनतेचा पैसा अबाजवी इकडे तिकडे म्हणजे वेस्ट न होता तो कुठेतरी अल्पमुदतीच्या गोष्टींसाठी तो इन्व्हेस्ट व्हावा. अल्पमुदतीच्या गोष्टींसाठी जर तो इन्व्हेस्ट झाला तर तो त्याचा काही ना काहीतरी फायदा होईल की नाही, आणि त्याचा फायदा होईल यासाठीच संस्था, बँका, जनता या सगळ्या गव्हर्नमेंटमध्ये ॲड होतात. ठीक आहे. याच्यातून गव्हर्नमेंटचा पैसा, गव्हर्नमेंटला सगळा पैसा सिस्टमॅटिकली मिळतो. ठीक आहे. आता यामध्ये व्यवहार कोण पार पाडतं, म्हणजे कोण व्यवहार पाहतं, कोण व्यवहार पाहते, तर हे पाहते RBI. व्यवहार कोण पाहते, व्यवहार कोण पाहते, तर RBI पाहते. व्यवहार कोण पाहते, RBI व्यवहार पाहते. ठीक आहे. ट्रेझरी बिल हे फक्त RBI मार्फत जारी केलं जातं, सरकार जारी करतं, आणि हे फक्त केंद्र सरकारलाच करता येतं, हे राज्य सरकारला करता येत नाही. ठीक आहे. हे राज्य सरकारद्वारे केलं जात नाही, राज्य सरकारला नसतं. विशेष म्हणजे ट्रेझरी बिल हे, तर ट्रेझरी बिल वरती जी किंमत असते त्यापेक्षा जास्तच किंमत तुम्हाला मिळते. म्हणून बरेचसे लोक ट्रेझरी बिलमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होतात. बरं, आता ह्या ट्रेझरी बिलमध्ये किती दिवसांचे व्यवहार होतात, तर ट्रेझरी बिलमध्ये 4 दिवसांचे व्यवहार होतात. 4 प्रकारचे व्यवहार होतात. ट्रेझरी बिलमध्ये जे व्यवहार होतात हे 4 कालावधीसाठी होतात, आणि हे लक्षात ठेवायला सोपे आहेत. सगळ्यात पहिला कालावधी जो असतो ट्रेझरी बिलचा, तर तो असतो फक्त आणि फक्त 14 दिवसाचा. 14 दिवस. ठीक आहे. 14 दिवस. त्यानंतर 91 दिवस. त्यानंतर 182 की 81 दिवस, आणि त्यानंतर 364 दिवस. ठीक आहे. 382 दिवस आणि 364 दिवस. या 4 दिवसासाठीच फक्त या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता याला काढण्यासाठी. ठीक आहे. लक्षात. आता ही जी ट्रेझरी बिल होती, ही ट्रेझरी बिल थोडीशी थांबवली गेली होती मधल्या काळामध्ये. 97 मध्ये एक नवीन सिस्टम या ठिकाणी लॉन्च केली गेली होती, त्याला म्हणतात वे अँड मीन्स ॲडव्हान्स स्कीम. ट्रेझरी बिलऐवजी हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, वेज अँड मीन्स ॲडव्हान्स स्कीम. ओके. त्याला म्हणलं जातं WMAS स्कीम, जी की 1997ला सुरू करण्यात आली होती. 1 एप्रिल 1997ला ही स्कीम सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. याचा वापर कशासाठी होतो, याचा वापर सरकारचा जो लॉस झालेला असतो, हा सरकारचा लॉस भरून काढण्यासाठी होतो. सरकारचा जो लॉस आहे, सरकारची तूट भरून काढण्यासाठी RBI कडून तात्पुरत्या स्वरूपात ॲडव्हान्स उचलले जातात. हे ॲडव्हान्स उचलण्याची पद्धत म्हणजेच काय, तर अभिषेककडनं ॲडव्हान्स घ्यायचा, बँकेकडनं ॲडव्हान्स घ्यायचा. ठीक आहे. रुपालीकडनं ॲडव्हान्स घ्यायचा, म्हणजे लोकांकडनं ॲडव्हान्स उचलायचे स्वतःचे लॉस भरून काढण्यासाठी. गव्हर्नमेंट हेच करतं, आणि त्याबद्दल गव्हर्नमेंट त्यांना काही रोख हे पुरवतं. तर हे जे आहेत हे सगळे बाजार आपल्याकडे नाणे बाजारात चालतात. म्हणजे भारताचा जो नाणे बाजार आहे, या भारताचा नाणे बाजारातली सगळ्यात महत्त्वाचा एक भाग. आपण इथं लोकांनी कर्ज घेणं, लोकांनी कर्ज देणं असल्या गोष्टी बघितल्याच नाही आहेत. आपण इथं बँक किंवा लोकांकडनं इन्व्हेस्टमेंट म्हणून पैसा ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता याच्यात आहे ना, ओके, याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या काही गोष्टी पण आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर सरकारच्या वित्तीय गरजा पूर्ण होतात. बघा, नाणे बाजाराचा फायदा काय, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की नाणे बाजाराचा फायदा काय आहे. काय नाणे बाजाराचा फायदा काय असतो, तर नाणे बाजाराचा फायदा असण्यामागचं एक सगळ्यात महत्त्वाचं रिझन हेच आहे की सरकारची जी गरज आहे, जसं की आत्ता बघितलं आपण, सरकारची गरज कशाची, पैशाची, ती काय होते, पूर्ण होते. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे.
दुसरीकडं ठीक आहे, अल्प दरात किंवा अल्प काळात पैसा कमवण्याची गुंतवणूकदाराला संधी मिळते. म्हणजे आपण बँकेमध्ये बघा एफडी काढतो, एफडी किती वर्षाची असते? 1 वर्षाची किंवा 1 वर्षापेक्षा जास्तची, बरोबर ना? 5-5 वर्षाची, 10-10 वर्षाची. इन्शुरन्स सुद्धा कसा असतो? लॉंग टर्मसाठी असतो. म्युच्युअल फंड सुद्धा कसं असतं? लॉंग टर्मसाठी असतं. लोकांना काय पाहिजे असतं? शॉर्ट टर्ममध्ये. तर शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करून पैसा कमवण्याची सगळ्यात बेस्ट संधी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या जातात. हा गतिमान बाजार असतो, हा स्लो नसतो. हा गतिमान बाजार आहे, हा स्लो नसतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये याच्यामुळे काय होतं? अर्थव्यवस्थेत तरलता चांगली राहते. अर्थव्यवस्थेत तरलता एकदम चांगली राहते. कशी राहते? चांगली राहते, छान राहते एकदम. म्हणजे निरनिराळ्या गुंतवणूकदार, निरनिराळे इन्व्हेस्टर्स किंवा संस्था या बाजारात उतरतात आणि सतत बाजार बूस्ट होत राहतो. बँक निफ्टी वगैरे वगैरे तुम्ही काही लोक बघत असाल की बरेचसे लोक शेअर मार्केटमध्ये पण आजकाल काय करतात? इन्व्हेस्टमेंट या आधारावर करतात. पण ती गोष्ट आपण नंतर पुढे समजून घेऊया. शेअर मार्केट वगैरे हा सगळा भांडवली बाजार आहे, तो आपण पुढे घेऊया. तो नाणे बाजारात येत नाही. ठीक आहे. पुढे पैशाचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं जाऊन अर्थव्यवस्था गरजा पूर्ण करते, हे पण सांगायची गोष्ट नाहीये. ठीक आहे. तसंच पैशाच्या बघा, रोख पैशाचा संबंध इथे येत नाही. ठीक आहे. रोख पैशाचा संबंध इथं प्रत्येक वेळेस येत नाही. हा जो पैसा आहे, हा पैसा रोख स्वरूपातच दिला जाईल असं काही नसतं. त्याच्यामुळे पैसा वाचतो आणि आपण पैशा व्यतिरिक्त ज्या बाकीच्या गोष्टी आहेत तारण ठेवण्याच्या, त्याचा वापर करून आपण रोख रकमेचा काटकसर करू शकतो. म्हणजे रोख रक्कम वाचून आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे. असो, याच्यातून मॅक्सिमम पैसा हा औद्योगिक वृद्धीसाठी वापरला जातो. आपल्याकडे औद्योगिक प्रगती जी आहे, ही औद्योगिक प्रगती होण्याचं एक चांगला साधन म्हणजे हे नाणे बाजार आहे. पण इथं काही समस्या पण आहेत. समस्या कोणत्या? ओके, या ठिकाणच्या काही समस्या सुद्धा आहेत. या ठिकाणच्या काही समस्या आहेत. या समस्या कोणत्या रे बाबांनो? इथल्या सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आहे, ही समस्या म्हणजे हंगामी स्वरूप आहे. हंगामीपणा आहे, हंगामी चढउतारपणा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर समावेशन होत नाही. सगळ्याच लोकांना किंवा प्रत्येक व्यक्तीला ह्याच्यामध्ये आतापर्यंत घेतलेलं गेलेलं आहे हेच नाही. आपल्या भारतातले फक्त 5% जनता ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. तसा विचार केला तर 5% जनता ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते, हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. सगळ्यात वाईट गोष्ट मानली जाते. कारण की एवढी मोठी पॉप्युलेशन असून 95% पॉप्युलेशन शेअर मार्केटपासून लांब आहे किंवा या वित्तीय रोखे बाजारापासून, नाणे बाजारापासून ती लांब राहते. इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. तुम्हाला तरी माहिती आहे का कुठं मिळतात गव्हर्नमेंटचे रोखे किंवा काय? त्याच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेसच तयार नाही केलं जात. ठीक आहे. त्याचबरोबर व्याजदर हा एकसारखा नसतो. तसंच तंत्रज्ञानामध्ये दिरंगाई आहे. ठीक आहे. तंत्रज्ञानामध्ये दिरंगाई आहे. असे निगेटिव्ह पॉईंट्स आले की समजायचं की हे नाणे बाजाराचे लखतर काढतायत. इथं आपण सुधारणा करण्याचा पण प्रयत्न केला होता. ठीक आहे. परंतु ही सुधारणा काही विशेष काही खास तयार नाही झाली. ठीक आहे. विशेष काही खास तयार झाली नव्हती. म्हणजे ही सुधारणा जी होती, ही सुधारणा काही खूप इम्पॉर्टंट अशी आली नव्हती. मग आता हे जसं नाणे बाजार झालं तसं आपल्याकडे एक भांडवली बाजार पण आहे. आणि भांडवली बाजाराचं पण एक आज इंट्रोडक्शन बघून घेऊ. भांडवली बाजार हा जो भारतीय भांडवली बाजार आहे, हा भारतीय भांडवली जो बाजार आहे, या भारतीय भांडवली बाजारामध्ये काय चालतं तर इथं 4 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या चालतात. इथं भांडवली बाजारामध्ये 4 गोष्टी चालतात आणि ह्या 4 गोष्टी नीट लिहून ठेवा. यातला पहिली गोष्ट ती चालते आपला शेअर बाजार. ओके, त्याला म्हणतात सरकारी रोखे बाजार.
सरकारी रोखे बाजार हे आपण उद्या समजून घेणार आहोत. ठीक आहे, याने सोने रोखे बाजार गिल्ट एज बाजार असे म्हणतात. सरकारी रोखे बाजाराला गिल्ट एज बाजार म्हणजेच सोने रोखे बाजार, यालाच गिल्ट एज बाजार असे म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर औद्योगिक रोखे बाजार. इथे इंडस्ट्रियल शेअर मार्केट असतं. ठीक आहे, या शेअर्स आणि डिबेंचर्स म्हणजे ऋणपत्रे आणि शेअर्स म्हणजे समभाग. समभाग आणि ऋणपत्रे, समभाग आणि ऋणपत्रे यांच्या आधारावरती हे काम करतात. ह्या जुन्या आणि नवीन कंपन्यांसाठी असतात. त्या जुन्या व नवीन कंपन्यांसाठी असतात. त्या जुन्या आणि नवीन कंपन्यांसाठी लागू केल्या जातात. ठीक आहे, त्यांच्यानंतर पुढे प्राथमिक बाजार, दुय्यम बाजार ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे जे असतात ना, हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे सगळे याच्यामध्ये येतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. हे सगळं बघणार होतं आपण, टेन्शन घेऊ नका, हे उद्यापासून आपलं स्टार्ट होईल. तिसरा जो पॉईंट आहे त्याला म्हणतात विकास वित्तीय संस्था. विकास वित्तीय संस्था ह्या काय आहेत तर विकास वित्तीय संस्था ह्या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. काय आहेत ह्या तर डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, याला DFI म्हणतात. ठीक आहे, DFI असं म्हणतात. लक्षात. ही संस्था खाजगी क्षेत्राला मध्यम मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्ज देतात. खाजगी लोकांना, खाजगी संस्थांना म्हणा किंवा लोकांना म्हणा, हे काय करतात मध्यम व दीर्घ, लघु नाही बरं का, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज देतात. आता जसं आता ह्या बाजारावरती नियंत्रण ओके किंवा त्यांचं नियमन करण्यासाठी सेबी तयार केलेली आहे, ह्याच्यावर सरकारचं नियंत्रण असतं. तसं विकास वित्तीय संस्था यांच्यावरती नियमन कोण करतं, यांच्यावर RBI नियमन करते. कोण करते, RBI नियमन करते. कशाद्वारे तर RBIचा एक ऍक्ट होता बघा 1900 RBI ऍक्ट 1934. या RBI ऍक्ट 1934 मध्ये कलम 45L आणि 45N कलम 45L आणि 45N या अंतर्गत RBIला या ठिकाणी विकास वित्तीय संस्थांचं नियमन करण्याचा अधिकार मिळालेला आहे. ठीक आहे, लक्षात. विकास वित्तीय बँकांचं नियमन करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये IDBI, कधी तुम्ही नाव ऐकले असेल बघा, IDBI, IFCI, ठीक आहे, ICICI, IIBI, ही सगळी जी बँका आहेत ना, ह्या बँका यामध्ये असतात. ठीक आहे, हे काय असतात, ह्या बँका यामध्ये असतात. आणि जे चौथा आहे त्याला म्हणलं जातं वित्तीय मध्यस्थ. चौथा जो पट्टा आहे त्याला काय म्हणलं जातं तर वित्तीय मध्यस्थ. म्हणजे हे दुसरं, हे तिसरं आणि इथं एक चौथं लिहून ठेवतो, त्याला म्हणलं जातं वित्तीय मध्यस्थ. याच्यामध्ये म्युच्युअल फंड, याच्यामध्ये काय येतात म्युच्युअल फंड. ठीक आहे, इसमें म्युच्युअल फंड. त्यानंतर काही व्यापारी बँका आणि त्या व्यापारी बँकांचे काही उद्योग संस्था की ज्या मध्यस्थ म्हणून काम करतात. काही विमा क्षेत्र,
विमा पण काय झालं, एक प्रकारचं मध्यस्थच झालं ना. ठीक आहे, एक प्रकारचं काय झालं तर मध्यस्थ झालं. तर हे सगळेचे सगळे जे भाग येतात ते यामध्ये येतात. याच्यामध्ये सुद्धा काही बाजार पडतात. हे सगळे बाजार आहेत, म्हणजे हे सगळे बाजार आहेत. याच्यातला एक सगळ्यात मेजर बाजार जो असतो तो बाजार आहे रोखे बाजार. हा रोखे बाजार आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार. सगळ्यात महत्त्वाचा बाजार आहे हा, सबसे भारी बाजार म्हणजे रोखे बाजार. या बाजारातून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर उद्या रोखे बाजार, हे रोखे बाजाराचा भाग आणि या रोखे बाजाराच्या रिलेटेड असलेले ठीक आहे इतर गोष्टी आपण बघणार आहोत. आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, संस्थाच बघायच्यात. ओके, फक्त आणि फक्त काय बघायच्यात, संस्था बघायच्यात. म्हणजे आपले 3 लेक्चर्स याला लागणार आहेत. उद्या आपल्याला रोखे बाजार, रोखे बाजारा रिलेटेड असलेल्या काही म्युच्युअल फंड्स आणि म्युच्युअल फंडचा सुद्धा आपण एक पार्ट समजून घेऊ. त्यानंतर आपण काही वित्तीय संस्थांकडे जाऊ, ज्या की प्रत्येक ठिकाणी म्हणजे जसं विमा क्षेत्रामध्ये कोण बॉस आहे, शेअर मार्केटमध्ये कोण बॉस आहे, ॲग्रिकल्चरमध्ये कोण बॉस आहे, इंडस्ट्रियल एरियामध्ये म्हणजे उद्योग संस्थांमध्ये कोणता बॉस आहे. आपल्याला मेन काय करायच्यात, संस्था बघायच्यात. एकदम अशा गयागुजऱ्या संस्था नाही बघायच्यात की ज्या एकदम छोटे पुट्टे आहेत आणि त्याच्यावरती कधी क्वेश्चन आले पण नाही आणि येणार पण नाहीत. आपण अशा क्वेश्चनच्या मागे लागणार नाही होत. आपण कशाच्या मागे लागणार आहोत, मेन, कारण की इथं क्वेश्चन्स ऑलरेडी मेन आहेत आणि बँकेला आपल्याला याला फक्त 3 लेक्चर द्यायच्यात. ठीक आहे, याला काय करायच्यात, 3 लेक्चर द्यायच्यात. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग तुमचं जो काही पार्ट राहिलेला आहे तो आपल्याला एक पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पुढं कव्हर करत जायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चलो. लक्षात आलं ह्या सेक्शन कसा आहे तो, समजलं आजचं लेक्चर. चलो, थँक्यू. अपेक्षा करतो हे लेक्चर्स कव्हर झाले असतील. चलो, बाय.